आनंदाची गोष्ट आहे का नको? पंतप्रधान कोण बनावं असो? असं का आपण पंतप्रधान पेक्षा मोठा आहेत का? मुख्यमंत्री कोण बनावं? आपण बनवलं. मुख्यमंत्र्याला कोणी बनवलं? पंतप्रधान कोणी बनवलं? आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ही गोष्ट बरोबर आहे. प्रत्येक जीवाला ती गोष्ट बरोबर आहे. पण जर शासन आपल्या बाबाला राष्ट्रसंत पदवी जर देत असेल तर काय चुकीचं आहे? समजा बाबापेक्षा ते कमी असतील पदवी देणारे लोक, आपण पंतप्रधानापेक्षा कमी आहोत, आपल्या अधिकारानं पंतप्रधान बनतोय, आपल्या अधिकारानं मुख्यमंत्री बनतोय, तर त्या नियमाप्रमाणे जर एखाद्या धर्मपीठाचा माणूस आपल्या बाबाला जर राष्ट्रसंत पदवी देत असेल तर याच्यामध्ये काय गैर आहे? आणि ते पदवी घेऊन राज्य शासनामध्ये केंद्र सरकारमध्ये तुम्हा आम्हाला जाता येईल. आज दिल्लीच्या दरबारामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 2 खुर्च्या आहेत. तिसरी खुर्ची जर शासनाने मनावर घेतलं तर माझ्या संत श्रीपाद बाबाची खुर्ची सुद्धा दिल्लीच्या दरबारामध्ये राहणार आहे. आज योजना आहे गाडगे बाबा स्वच्छता अभियान योजना, आणि जे राष्ट्रसंत म्हणून गेले त्यांच्या नावानं योजना काढण्याचं काम सरकार करत असतं. कदाचित भविष्यामध्ये माझ्या संत श्रीपाद बाबाच्या नावानं एखादी योजना सुद्धा निघू शकते. आम्ही अज्ञान दशा घेऊन, अरे तुम्हाला नाही यायचं असेल येऊ नका, तुम्हाला नाही आनंद मानायचा असेल मानू नका, पण किडापाडानं काम करू नका. विठाल विठाल विठाल. राष्ट्रसंत काय माझा संत श्रीपाद बाबा विश्व संत आहे, जागतिक संत आहे, नाही म्हणायची सोय नाही. पण जर शासन त्याचा दखल घेत असेल तर तुम्हाला आनंद मानायला काय झालं? आणि म्हणून येत्या 9 तारखेला साधक बंधूंना माझी विनंती आहे, ज्यांना यथाशक्ती जाता येत असेल त्यांनी त्या आनंदाचा साक्षीदारपणा आणि बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा ही नम्र विनंती. माऊली बोलतात विषयाच्या नादी